अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी आरोग्यमय जावो, सुख समृद्धीने भरलेला जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. कुणी कितीही मागू द्या, परंतु काही वस्तू अशा असतात की त्या कधीही दान करायच्या नसतात. वास्तुशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार घरामध्ये गरिबी येण्याचे, दारिद्र्य येण्याचे आणि कटकटी भांडणं होण्याचे काही गोष्टी असतात की ज्या आपण चुकूनही करू नये. त्यातील आज मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की ज्या आपण दान केल्याने तुम्हाला दारिद्र्य मिळू शकते, गरिबी मिळू शकते आणि अशा वस्तू दान केल्याने कधीही तुमच्या ज्या केलेल्या सेवा आहेत त्या निष्फळही जाऊ शकतात. तर नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. आजचा हा दिवस आपण महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या सर्वांचे स्वागत या चॅनलमध्ये मनपूर्वक करत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व मानले जाते. दान केल्याने पुण्य प्राप्त होते हे आपण जन्मापासून ऐकत आलेलो आहे. पापाचा नाश होतो, ईश्वराची कृपा आपल्याला मिळते, फक्त आपण दान आणि पुण्य करावं. परंतु धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आणि लोकपरंपरेनुसार अशा काही गोष्टी आहेत, अशा काही वस्तू आहेत ज्या घरातील सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. या वस्तू विचार न करता दुसऱ्यांना दिल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक अडचणी वाढतात आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होते असे मानले जाते. तर आज आपण अशाच काही वस्तूंविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा हा विषय म्हणजेच कोणती वस्तू दान करू नये. तर सर्वप्रथम तुमचे जे सौभाग्य अलंकार असतात. आता बऱ्याच बायांना सवय असते की आज मी तुझी ही साडी घालते, तू माझं हे मंगळसूत्र घालून जा, तुझ्या ह्या बांगड्या दे. तर असं आपण मैत्रिणींना म्हणतो, जावेला म्हणतो, आपल्या नातेवाईकांमधील प्रत्येकजणी म्हणजे ज्यांच्याकडे ज्या वस्तू असतील त्या आपण मागतो किंवा आपल्या वस्तूही इतरांना देत असतो. परंतु मैत्रिणींनो, विवाहित स्त्रीचे सौभाग्य हा तिचा अलंकारामध्येच वास करत असते आणि मंगळसूत्र हे तिच्या पतीच्या आयुष्याचे प्रतीक मानले जाते. बांगड्या सौभाग्य आणि आनंदाचे चिन्ह असतात. जोडवे हे वैवाहिक स्थैर्यता दाखवते. त्यामुळे या गोष्टी कधीही दान करू नका. आता बऱ्याचशा महिला तुझी ही टिकली वापर, तुझी ती टिकली दे असं म्हणतात, परंतु कधीही मैत्रिणींनो कोणालाही हे कोणतेच अलंकार तुम्ही देऊ नका. कुंकू स्त्रियांचं मंगल जीवनाचे प्रतीक असते. हे अलंकार दान केल्याने तुमचे सौभाग्य कमी होते अशी समजूत आहे. वापरलेले सौभाग्य अलंकार दुसऱ्यांना देऊ नयेत आणि घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन पती पत्नीमध्ये मतभेद वाढू शकतात असे मानले जाते. त्यामुळे सौभाग्य वस्तूंची नेहमी आदराने पूजा करावी, परंतु कोणालाही या वस्तू दान करू नयेत. आता तुम्हाला प्रामुख्याने आता साडी वगैरे आपण आपल्या बहिणींची घालतो किंवा बहिणींनाही देतो, आपल्या जावेला देतो, आपल्या मैत्रिणींना घालायला देतो. परंतु हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर शेअरच करायचं असेल तर तुम्ही बाकीच्या वस्तू शेअर करू शकता, परंतु तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये घातलेले जोडवे, तुमच्या लग्नामध्ये घातलेलं मंगळसूत्र, बांगड्या ह्या कधीही कोणाला देऊ नका. बाकी गोष्टी तुम्ही इतरांना दिल्या तरी चालेल. आता मूळतः मंगळसूत्र हे विवाह बंधनाचं असतं, आर्थिक स्थैर्यतेचं असतं आणि घरातील वैवाहिक सुखासाठी ते असतं. त्यामुळे तुम्ही चुकूनही तुमचे मंगळसूत्र इतरांना दान करू नका, विकू नका आणि तुमचं जे लग्नामध्ये घातलेलं मंगळसूत्र आहे हे नेहमी जपून ठेवा. आता प्रत्येक गोष्टीचं ज्याचं त्याचं महत्त्व असतं. आता बऱ्याचशा बाया ह्या साड्या देखील एकमेकींच्या घालतात. तर सौभाग्यामध्ये विशेष अशी साडी म्हणजेच तुमच्या लग्नाची जी साडी आहे, तुमच्या लग्नाचे जे पोशाख आहेत ते इतरांना मुळीच घालायला देऊ नका. आता कुंकू वगैरे ह्या सर्व मांगल्यतेचं प्रतीक असतं, त्यामुळे त्या कधीही इतरांना घालायला देऊ नका. आता सर्वात पुढचा पॉईंट म्हणजेच धने आहेत. आता धने हे समृद्धीचं प्रतीक असतात. अन्नधान्यांशी त्याचा संबंध आहे.
घरातील चव आणि आनंदाचे प्रतीक म्हणून धनाला ओळखले जाते. तसेच आपण एखादी धान्य साठवले म्हणजेच ते धान्य लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरात वास करत असते. त्यामुळे कधीही कोणाला धने देऊ नये. त्यानंतर आहेत पांढरे तीळ. पांढरे तीळ हे धार्मिक कार्यामध्ये उपयोगी करतात. तसेच पितृकार्यामध्ये त्याचा संबंध तसेच शुभ कार्यामध्ये वापरले जातात आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे पांढरे तीळ असतात आणि त्यामुळेच संक्रांतीचे महत्त्व देखील या तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साठवलेले असते. सकारात्मक ऊर्जा या तिळामध्ये असते, म्हणून तीळ कधीही कोणाला दान करू नये. आता पुढे म्हणजे आपण बऱ्याच वेळेला जुने कपडे दान करत असतो, परंतु जुने कपडे कधीही दान करू नका. खास करून अंगातून काढून आपल्या शरीरावरून काढून कधीही कुणाला कपडे देऊ नका. आता जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी कपडे दानच करायचे असेल तर तुमचे कपडे स्वच्छ धुवून आणि नंतरून व्यवस्थित त्यांना दान करावे. कारण अंगावरचे कपडे म्हणजेच आपली जी अशुद्धता असते किंवा आपल्यामध्ये जे अवगुण किंवा आपण म्हणतो की जी बाधा आपल्याला लागलेली असते ती इतरांना जाते, किंवा आपण इतरांचे जुने कपडे वापरले तर इतरांची बाधा देखील आपल्याला लागू शकते. त्यामुळे कपडे कधीही कोणाला दान करू नये आणि जर करायचेच असेल तर कपडे हे स्वच्छ धुवूनच दान केले गेले पाहिजे. आता पुढे असे आहे की सुई, कात्री, चाकू असे जे वस्तू आहेत त्या कधीही कोणाला दान करू नये. आता ह्या ज्या वस्तू आहेत त्या धारदार असतात आणि आपण समजा आपल्या शेजाऱ्यांना हे दान केले तर त्यांचे आणि आपले संबंध हे कटू होतात असं मानलं जातं. त्यामुळे सुई, कात्री, चाकू असे जे धारदार वस्तू आहेत त्या कधीही कोणाला दान करू नयेत. आता घरातील लक्ष्मी म्हणजेच शिरई. आता शिरई देखील कधी कोणाला दान करू नये. आता आपल्या घरी कधी कधी कामवाली बाई येते आणि आपण तिला म्हणतो की हा झाडू जुना झाला आहे, तू घेऊन जा. परंतु मैत्रिणींनो, असं कधीही करायचं नाही. शिरई किंवा झाडू हे आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण त्याला पूजतो. कधी त्याला चुकून पाय लागला तर आपण त्याच्या पाया पडतो. त्यामुळे त्याला लक्ष्मीचं आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी आपण ती पूजत असतो. त्यामुळे कधीही कोणाला शिरई किंवा झाडू दान करू नये. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला होता की तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी असं काही गुपित सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही. आता त्यात सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्या घरातील स्त्रीचा. तुमच्या घरामध्ये जी स्त्री आहे म्हणजेच तुमची बायको, तुमची मुलगी, तुमची आई, तुमची आजी, ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या तुमच्या घरातील लक्ष्मी आहेत. त्यांचा आदर केल्यानेच तुमच्या घरामध्ये सुख राहते. महिलांचा अपमान करणं हे कोणत्याच धर्मानुसार हे योग्य नाही आहे किंवा कोणत्याच धर्मात हे योग्य पद्धतीने सांगितलं आहे की तुम्ही महिलांचा आदर करा, त्यांना प्रेमाने वागवा आणि घरातील निर्णयात त्यांना सहभागी करून घ्या. आता वृद्ध महिला असतील, तरुण महिला असतील, मुली असतील तरीही तुम्हाला त्यांच्या कष्टाची कदर करून त्यांचा आदर करणं शिकलं पाहिजे. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जी मी आज या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या कधीही दान करू नका आणि तुमच्या घरातील लक्ष्मीचा नेहमी आदर करा. आता तुम्ही या सर्व गोष्टी पाळत आहात, परंतु तुमच्या घरातील लक्ष्मीचा तुम्ही अनादर करत आहात. तुमच्या घरातील सून रडत आहे, तुमची आई रडत आहे, तर अशा वेळेला त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करणार नाही. मैत्रिणींनो, ही माहिती धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तसेच लोकपरंपरेनुसार सांगितलेल्या श्रद्धा आणि मान्यतांवरती आधारित आहे की ज्या आपण आपल्या आजीकडून, आपल्या पणजीकडून ऐकत आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मीचा मान करा. स्वामी महाराजांची मनोभावे आणि निष्फळ आपण म्हणतो की मनामध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता सेवा करा, हेच मला या व्हिडिओमधून आज सांगायचे आहे. आणि मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कधीही तुम्ही कोणाला दान करू नका, जेणेकरून तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास सदैव राहील.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. जय स्वामी समर्थ.